नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मसाला शेंगदाणा बनवणार आहोत। थंडी सुरू आहे आणि आता थंडीमध्ये मुलांना सारखी लहान लहान भूक लागतच असते। तर अशा लहान लहान भुकेसाठी आपण हे मसाला शेंगदाणा घरी बनवून ठेवू शकतो। मुलांना तर काय मोठ्यांना सुद्धा घरातले फार आवडतील, एवढे छान बनतात आणि महिनाभर सुद्धा ते छान राहतात। हे मसाला शेंगदाणा बनवणं फार सोपं आहे आणि झटपट सुद्धा होऊन जातात। तर सुरुवात करूयात रेसिपीला। सगळ्यात अगोदर मसाला शेंगदाणा बनवून घेण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। तर इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे छान निवडून घ्यायचे, जे खावट काळे शेंगदाणे असतील ते इथे बाजूला काढून घेतलेले आहेत। याच बरोबर पाऊण वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा ते पाऊण चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, याच बरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता सगळ्यात अगोदर हे जे शेंगदाणे आहेत ते मी दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि यानंतर आता याच्यामध्ये हे बाकीचे साहित्य घालून घ्यायचंय। तर सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालूया। तर पाऊण वाटी इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ लागलं तर आणखीन आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। यानंतर याच्यामध्ये तांदळाचे पीठ घालूयात आणि बाकीचे सगळे मसाले घालून घ्यायचे। आता इथे हे जे मसाले वापरलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करून घेऊ शकता। म्हणजे जसं तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट हवं आहे याच्यानुसार तुम्ही इथे मसाले कमी जास्त करू शकता। आता हे सगळे मसाले या शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। म्हणजे जे बेसन पीठ आहे आणि मसाले आहेत ते शेंगदाण्याला अगोदर कोरडेच आपण मिक्स करून घेणार आहोत। इथे आता हे सगळं शेंगदाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचंय आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय। तर पाणी घालून घेत असताना पहा, अशा प्रकारे पाण्याचा शिंपडा देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून जास्त सुद्धा पाणी याच्यामध्ये पडू नये। तर पाण्याचा शिंपडा देत देत आता हे मी छान असं मिक्स करून घेते। इथे आता हे सगळे शेंगदाणे जे आहेत ते या मसाल्यांमध्ये बेसन पिठामध्ये छान असं कोट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता प्रत्येक शेंगदाण्याला अगदी छान असं हे बेसन पीठ कोट झालेलं आहे। मसाले सुद्धा अगदी छान लागलेले आहेत। आता इथे शेंगदाणे आपण छान अशी कोट करून घेतलेले आहेत याच्यामध्ये। आता लगेचच ते तळून घेऊया। तर तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलंय। सगळ्यात अगोदर तेल छान असं गरम करून घ्यायचं। इथे तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे शेंगदाणे सोडून घेऊयात। तर पहा, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे हे शेंगदाणे सोडून घ्यायचे तेलामध्ये। एकदम गठ्ठा टाकायचा नाही, अशा प्रकारे थोडंसं वेगवेगळं करून टाकायचंय। तुम्ही शेंगदाण्याचा असा गठ्ठा टाकलात तरी सुद्धा नंतर तो तेलामध्ये वेगळा होतो, पण शक्यतो अशा प्रकारेच वेगवेगळे करून असे शेंगदाणे घालून घ्यायचे। तर इथे आता एवढे असे शेंगदाणे मी तेलामध्ये घातलेले आहेत। आता मीडियम फ्लेमवरती आता हे शेंगदाणे छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। शेंगदाणे तळून घेत असताना खूप हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे नाहीत। खूपदा हाय फ्लेमवरती शेंगदाणे तळले गेले तर ते वरचं कोटिंग आहे ते करपू शकतं आणि जे करपलेलं कोटिंग आहे ते मग शेंगदाणे छान लागत नाहीत। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत आता हे शेंगदाणे आपण तळून घेऊयात। इथे आता पहा, थोड्या वेळानंतर शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळले गेलेले आहेत। त्याचा रंग सुद्धा वेगळा झालेला आहे आणि पहा, या तेलातले बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत। याच्यावरून समजतं शेंगदाणे तळले गेलेले आहेत। आता हे शेंगदाणे मी बाजूला काढून घेते। एक बॅच काढल्यानंतर आता दुसरी बॅच शेंगदाण्याची मी याच्यामध्ये घालून घेते। तर तेल छान असं गरम होऊन दिलेलं आहे। यानंतर याच्यामध्ये जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे शेंगदाणे सोडून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवरती ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। इथे आता हे शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता हे मी बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सगळे शेंगदाणे तळून घ्यायचे। इथे पहा, मी सगळे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान रंग आलेला आहे आणि या शेंगदाण्याला कोटिंग पहा, बेसन पिठाचं अगदी छान असं कोटिंग आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एक सुद्धा शेंगदाणा असा वेगळा नाहीये, छान असं बेसनाचं कोटिंग आलेलं आहे। रंग सुद्धा फार छान आलेला आहे। आता हे शेंगदाणे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, पण आपण हे आणखीन चटपटीत बनवणार आहोत, त्यामुळे याच्यामध्ये आणखीन अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात आणि आता याच्यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालूयात। चाट मसाला हो घालायचाच, याच्यामुळे छान चटपटीत असे शेंगदाणे लागतात। अगदी बाहेर जसे मिळतात तसेच लागतात, त्यामुळे चाट मसाला घातलाय। थोडंसं मीठ घालूया आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। चमच्याने करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे टॉस करून सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता। अगदी छान असे हे मसाला शेंगदाणा बनलेले आहेत। जसे बाजारात मिळतात अगदी तसेच शेंगदाणे आपण घरी सुद्धा बनवू शकतो आणि ते सुद्धा एवढ्या कमी साहित्यामध्ये, कमी वेळात आणि झटपट।
तर तुम्ही पाहिलंच असेल, अगदी छान असे हे मसाला शेंगदाणा बनलेले आहेत। हे जे मसाले शेंगदाणे आहेत ते तुम्ही बंद डब्यामध्ये अगदी महिनाभर सुद्धा आरामात स्टोअर करून ठेवू शकता, अगदी छान लागतात। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा। रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।